पंचायत समिती योजना लाभार्थी यादी मोबाईलवर कशी पाहायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। प्रथम तुम्हाला नरेगाच्या वेबसाईटवर यायचं आहे। इथे आल्याच्या नंतर पंचायत झेडपी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक अशा प्रकारचे पेज उघडेल। यामध्ये ग्रामपंचायत या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ग्रामपंचायत ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर यामध्ये जनरेट रिपोर्ट्स या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला तुमचं स्टेट कोणतं आहे ते निवडायचं आहे। आपलं स्टेट महाराष्ट्र आहे तर आपण महाराष्ट्र निवडूयात। त्यानंतर पुढे तुम्हाला कोणतं इयर निवडायचं ते इथं सिलेक्ट करायचं। सध्या चालू 2024-25 आहे त्याच्यामुळे मी ते निवडत आहे। आपला जिल्हा निवडायचा आहे। खाली जिल्हा निवडला। त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका कोणता आहे ते निवडायचं आहे आणि त्यानंतर पंचायत कोणती आहे ते सुद्धा तुम्हाला इथे निवडायचं आहे आणि डन करायचं। त्यानंतर खाली प्रोसीड ऑप्शन दिलेलं आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। प्रोसीडवर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचे एक पेज तुमच्या समोर येईल। इथे तुम्हाला अलग अलग प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत। तर खाली तुम्हाला IPPE हे ऑप्शन दिसत आहे 5 नंबरचं। त्यामध्ये लिस्ट ऑफ वर्क या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्या लिस्ट ऑफ वर्क या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे एक पेज खुलेल। यामध्ये तुम्हाला 3 पर्याय दिलेले आहेत। तिथे तुम्हाला कामाचा वर्ग, वर्क स्टेटस आणि फायनान्शियल इयर हे सर्व काही निवडायचं आहे। सुरुवातीला कामाचा वर्ग निवडायचा आहे। मी इथे ऑल करतो, तुम्ही पण करा म्हणजे तुम्हाला सगळी माहिती भेटेल। त्यानंतर वर्क स्टेटस दिलेला आहे तिथे सुद्धा ऑल करा आणि शेवटी तुम्हाला वर्ष निवडायचं आहे। तिन्ही गोष्टी निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या एरियामध्ये जे कामं चालू आहेत, जे मंजूर झालेले आहेत त्याचा सर्व डाटा तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। तुमच्या एरियामध्ये जे जे कामं मंजूर झाले 2024-25 मधले त्याची सगळी लिस्ट इथे तुम्हाला दिसेल। कोणतं वर्ष आहे, कोणती कॅटेगरी आहे हे सर्व तुम्हाला इथे पाहायला भेटेल। जर तुम्हाला मागच्या वर्षीचं पाहायचं असेल तर तुम्ही इथे फायनान्शियल इयरमधून तुम्ही वर्ष बदलू शकता। अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या एरियातली सर्व माहिती इथे भेटून जाईल। धन्यवाद।